टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे। त्यांनी आतापर्यंत बरेच दिवस शेती करतात, परंतु त्यांनी यंदा आपले जे नेटसप कंपनीचं प्रोडक्ट वापरले त्याचा त्यांना रिझल्ट कसा आला ते त्यांच्या तोंडून आपण ऐकू। तुम्ही शेतकरी बांधवाला तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी ज्ञानेश्वर महादेव कुंभार, राहणार सापटणे भोसे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। किती दिवसापासून तुम्ही शेती करताय? मी वयाच्या 15 वर्षापासून 15 वर्षापासून शेती करता, पण आतापर्यंत तुम्हाला असं टाईपचं उत्पादन कधी आलेलं नाही, कधीच नाही। आतापर्यंत तुम्ही पारंपरिक रासायनिक खतावर शेती करत होता। यंदा तुम्ही काय वापरलेलं आहे? जैविक नेटचं जो वापरलेलं आहे। परंतु हे जे काय टोमॅटोचं जे बी वापरले कोणत्या कंपनीचं वापरलेलं आहे? सिजंटा कंपनी वापरले। आणि सिजंटा कंपनीचं बी काय कुठलंही असू द्या, परंतु त्याचं उत्पादन वाढायसाठी तुम्ही काय केलं? जैविकचं प्रोडक्ट ह्यांनी वापरलेलं आणि तेही नेटसप कंपनीचं वापरलेलं आहे। बरं, ह्याची सुरुवातीपासून तुम्ही कसा वापर केलाय ते आमचे शेतकरी बांधवांना? सुरुवातीला बी लावल्यापासून 4 ते 5 दिवसांनी ह्या दोन्हीच्या फवारणी केल्या? ह्या दोन्हीच्या फवारणी घेतल्या। पंपाला 2 मिली टेम्परेचर वापरलं आणि हे 3 ते 4 मिली वापरलं पंपाला। ठीक आहे, हे 2 मिली 1 लिटरला आणि पंपाला। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही किती फवारणी केल्या? 6 फवारणी साहेबांनी ह्या पिकाला केलेल्या आहेत त्या। आणि खालून एनपीके सोडलेलं आहे आणि शेत सोडलेलं। एनपीके आणि शेत हे तुम्ही ह्याचे किती डोस केलेत? ह्याचे 3 डोस केलेत। सर्वसाधारणपणे आतापर्यंत तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटला किती रुपये खर्च आला असेल? एकदम साधारणतः 9-9.5 हजार रुपये, 9-10 हजारापर्यंत खर्च तुमचा आतापर्यंत आला। परंतु त्याच्यामुळे हे जे वापर केला त्याच्यामुळे तुम्हाला फायदा काय झाला? फायदा त्याची फुटव्याची क्षमता जास्त, फुटव्याची क्षमता वाढली, मालाची क्वालिटी 1 नंबर आहे, सेटिंग जास्त। दाखवा बरं तुम्ही हे मालाची क्वालिटी, हे असे गच्च्या गस आहेत पूर्ण। ही पिकं चांगल्या प्रकारे उत्पादन तुमचं वाढलं, उत्पन्न 1 नंबर, आणि स्टेज बाय स्टेज तुमची फळं एकमेकावर आहेत। अशी पूर्ण अशी उतरंडी सारखा माल लागलेला, पानांनी झाकलाय। परंतु आणि मालाची चमक जर म्हणलं तर अतिशय चांगल्या प्रकारे चमक आहे। चमकचा फायदा तुम्हाला बाजारपेठेत काय आला असेल? साधारणतः दुसऱ्याला 25 ने गेलं तर आपला 27। 100% आपलं प्रोडक्ट वापरल्यामुळं पिकांची वाढ चांगली होती, आकार चांगला येतो, रंग चांगला येतो, मालाची क्वालिटी येते आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला भाव सुद्धा चांगल्या प्रकारे येतो। बर, याच्यासोबत तुम्ही अजून काय म्हणू शकाल बरं? हे नेटसपचं प्रोडक्ट वापरल्यामुळे जमिनीमध्ये काय फरक पडला? जमिनीमध्ये एकदम अशी भुसभुशीतपणा, म्हणजे असं गांडूळ वगैरे एनपीके मुळे चांगली, आणि पांढरीमुळे हे जास्त एकदम प्रमाण जास्त आहे का? कुठं जरी उकरलं तरी पांढरीमुळे दिसते, एकदम असं भुसभुशीत आहे आणि अशी गांडूळ अशी दिसते। गांडूळ म्हणजे गांडूळ निर्मित झाली, जमीन भुसभुशीत झाली, मुळी वाढली, म्हणजे तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधान। मला एक म्हणायचं आहे की आतापर्यंत त्याचे तोडे किती झाले? 3 तोडे झाले। 3 तोडे झाले। 3 तोड्यामध्ये किती कॅरेट माल निघेल? 100-150 कॅरेट माल। बरं, हिथून पुढे किती कॅरेट दररोज माल निघेल? एका तोड्याला 100-150 सरासरी तोड्या हे किती हे आहेत सर? सगळे 26 द्वारे आहेत। 26 द्वारे आहेत, म्हणजे 26 द्वारे म्हणजे सरासरी एका सरीला 5 तरी म्हणलं 25 100 कॅरेट, म्हणजे एका सरीला 5 कॅरेट तुमचा माल निघेल, म्हणजे 25 म्हणजे 100 कॅरेट माल निघेल। 100 कॅरेटचा अंदाजे किती रुपये उत्पादन येतं? साधारणतः 100 म्हणजे 80-85 हजार रुपयाला चालला होता एका तोड्याला तुम्हाला 80-85 हजार। म्हणजे तुम्ही सर्वसाधारण हे जे प्रोडक्ट वापरल्यामुळे समाधानी आहात एकदम। नेटसप कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद।